आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो गौरव. अरे गिरिजा कशी आहे? हॅलो गौरव. अरे कुठे आहेस तू? गिरिजा ठीक आहे ना? गौरव काय झालं? हॅलो गौरव. अरे काय झालंय? काय रडतोस तू? विक्रांत ताई. काय झालं गिरिजाला? अरे गौरव सांग मला काय झालं गिरिजाला. मी काहीतरी विचारतोय तुला. विक्रांत ताईचा भाऊ. हॅलो विक्रांत. हा वहिनी. वहिनी का रडताय तुम्ही? गिरिजा कुठे आहे? ताईचा ऍक्सिडेंट झालाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? वहिनी कधी झालंय? गिरिजा बरी आहे ना? काहीच माहित नाही. आम्ही आता पोहोचलोय. ताईंची मैत्रीण आहे ना, तिने भाऊंना फोन करून कळवलं, म्हणून आम्हाला समजलं. तरी नाही हे बघा तुम्ही काळजी नका करू. हा मी येतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे गिरिजा? सिटी हॉस्पिटल. अच्छा हो ठीक आहे ठीक आहे. मी लगेच येतो. हा लगेच निघतो मी. काळजी नका करू. हा आलो मी लगेच. हो. भाऊ ताई कशी? त्यांना जास्त लागलं नाहीये ना? डोंट वरी, गिरिजा ठीक आहे. थँक गॉड. आम्ही केवढे घाबरलो होतो माहितीये. ताई कुठे? तिला स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. आई म्हणतात ना ते खरं आहे. ताईंवर रवळनाथांची कृपा आहे. म्हणूनच थोडक्यात निभावलाय. आता त्यांना फक्त लवकर बरं वाटू दे म्हणजे झालं. पहिली डोंट वरी. ताई लवकर बरी होईल. गौरव कशी आहे गिरिजा? जास्त लागलं नाही ना तिला? विक्रांत पॅनिक नकोस. थोडंच लागलं तिला. ती होईल लगेच बरी. पण आहे कुठे? मला भेटायचंय तिला. तिला स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. आम्ही भेटू शकतो का? हो हो. आई चल. तुम्ही व्हा पुढे, मी डॉक्टरांना भेटून येते. बरं ठीक. इथे हो. इतकं करूनही ती गिरिजा शुद्धीत आहे. मी ट्रीटमेंट देतोय. ती बरी होणारच आहे. आणि मी मला पुन्हा एकदा सांगतो, मी कोणाचाही जीव घेणार नाही. कळलं तुम्हाला? हा मला फोर्स करायचा नाही उगीच. मलाही कोणाचा जीव घेण्यात इंटरेस्ट नव्हताच, पण मला रमाकांत रावांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की गिरिजानी त्या प्रकाशला जिवंत बघितलं, म्हणून सगळा प्लॅन चेंज करावा लागला. कळलं? कोण प्रकाश? कोण प्रकाश? हं? ज्याच्या खोट्या डेथ सर्टिफिकेटवर तुम्ही सह्या केल्यात ना, तो प्रकाश. काय बोलतोय काय तुम्ही? वेळ लागलाय का तुम्हाला? माझं करिअर जाईल पूर्ण पाण्यामध्ये. कळतंय तुम्हाला? ती लवकरच शुद्धीवर येईल. तिला डिस्चार्ज देईन मी आता लगेच. आणि शुद्धीवर आल्यानंतर आपल्या सगळ्यांची नावं घेतली तर मग माझं करिअर. अहो त्याचीच तर भीती वाटतेय. हे बघा, आता आपल्याला असं बेसावध राहून चालणार नाही. मी ठीक आहे. मला माहिती नाही गिरिजा तू असं का वागतेस, पण तू हे मनापासून करत नाहीयेस. ताई माझ्याकडे का बघतीयस?
मी काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही सगळे माझ्यापासून लपवतायत. सॉरी वैभव, प्लीज वाईट वाटू नको. तुझी काही चूक नाही आता. गिरिजाने तुला वचन दिलं असेल ना, का तू गिरिजाला वचन दिलं असशील आणि तू ते पाळतोयस. हे बघ गिरिजा, मला एवढं नक्की माहिती आहे की तू हे सगळं मनापासून करत नाही. आतून तुला खूप त्रास होतोय. तुला कसं कळलं? काव्याने सांगितलं मला. विक्रांत, शांत हो, रडू नकोस. मी डॉक्टरांना भेटून येतो. हॅलो, मी डॉक्टरांना भेटून येतो. हॅलो. ताई, म्हणजे तुम्हाला पण विक्रांत बरोबर लग्न करायचंय हो ना? हो वहिनी, खरं तर हे सगळं करताना ताईला खूप त्रास होत होता, पण विक्रांतच्या सुखासाठी ती हे पाऊल उचलत होती. पण ताई, आता मी तुला असं काहीही करू देणार नाहीये. आता ना आपल्याला या गिरिजामुळे सगळं प्लान चेंज करावा लागणार आहे. ऍक्च्युली त्या रमाकांतरावांचा पहिला प्लान होता ना, तो बेस्ट होता. म्हणजे नशिबाने त्यांना तो गरजू प्रकाश मिळाला. मग त्यांनी त्याला सांगितलं की सगळं सगळं व्यवस्थित घडलं होतं. त्या प्रकाशला मुद्दामून गाडीखाली आणलं होतं. तो मेला अशी खोटी अफवा सुद्धा पसरवली होती. दुसऱ्याची बॉडी ठेवून मामा मामींना नाटक करायला सांगितलं आणि या नाटकाचे त्या रमाकांतरावांनी मामा मामींना भरपूर पैसे सुद्धा दिले. गिरिजानं छान या कोर्टाच्या कचटात सापडली असती, पण नेमकं तिनं त्या प्रकाशला जिवंत बघितलं आणि सगळा घोळ झाला. हा असा प्लॅन असतो का तुमचा? हं? तो प्रकाश गिरिजा मयेकरांना दिसणार नाही याची सोय करणार होता ना तुम्ही. तसंच केलं होतं. त्याला गावाला पाठवलं होतं. मग गिरिजा मयेकर काय त्याच्या गावाला गेली का? अरे प्रकाश कुठे आहे म्हणत? हे बघा, त्या मूर्ख प्रकाशचे पैसे संपले म्हणून तो आला आणि नेमकं गिरिजाने तेव्हा त्याला बघितलं.